वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्रबाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता. अक्कलकोटचे श्रीस्वामींची कीर्ती ऐकून तो श्रींचे दर्शनास आला. श्रीस्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हाद वाटला. एके दिवशी ब्राह्मण श्रीस्वामींसन्निध बसला असता श्रीस्वामींस त्याने आपणांस एकाने फसविल्याबद्दल हकीकत सांगितली. ती अशी. ब्राह्मण म्हणाला, काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता. अनुष्ठानाची समाप्ती करून श्रीदत्ताप्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला. त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपणांजवळून त्याने समाराधनेबद्दल 25 रुपये घेतले. आपली हुंडी 1-2 दिवसांत येणार आहे. आल्यावर रुपयांची फेड करीन, असे तो म्हणाला. दुसरे दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोबारा केला. माझे गरिबाचे रुपये बुडविले. ब्राह्मण आणखी म्हणाला, महाराज, मी आपल्या नानवावर रुपये दिले, त्याची अशी व्यवस्था व्हावी काय? महाराजांनी उत्तर दिले नाही. पण दर्शनाकरिता पुष्कळ लोकांची तेथे गर्दी जमली होती. त्यांपैकी एका गृहस्थाकडे बोट दाखविले. महाराज काय दाखवितात ते पाहण्यास ब्राह्मण मार्गे वळून पाहू लागला. तो काय विलक्षण चमत्कार झाला पहा. ज्या ब्राह्मणाने त्याला फसविले तोच ब्राह्मण त्याचे मार्गे उभा होता. आपणास फसविणारा ब्राह्मण ओळखून वाईकराने त्याचा पदर धरला. दोघांची बाच होऊ लागली. शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली. त्याचे जवळ रोख पैसा नव्हता. मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये होऊन दोघांची समजूत काढली. ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिनसा होत्या. त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली. नंतर वाईकराने महाराजांची अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने रुपये माझे मजला मिळाले. त्याचे काय करावयाचे त्याबद्दल आज्ञा व्हावी. महाराजांनी उत्तर दिले की आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने जा. ब्राह्मण निघून गेला. वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्रबाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता. अक्कलकोटचे श्रीस्वामींची कीर्ती ऐकून तो श्रींचे दर्शन